शांतिदूत या सोसायटीच्या बिल याच्यामधलं SRA मंजूर केलेलं आहे। या बिल्डर वरती पण आपण लँड रेव्हेन्यूच्या दृष्टिकोनाने वसुली लावणार का? शांतिवन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या प्रतिनिधींना सुद्धा बोलवलं जाईल। म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्याकडनं जर काही हलगर्जीपणा झाला असेल तर या बाबतीतची उचित चौकशी केली जाईल। ठाण्यात जवळपास परिसरामध्ये झपाट्याने लोकवस्ती वाढते की सदर ॲप आधारित बस सेवा हे अचानक बंद केल्यामुळे अनेक प्रवाशांना फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होते। या सगळ्या बस सेवा मी हे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडत आहे। सर्वसामान्यांना घराच्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका ही शासनाची जरी असली, हा अन्याय दूर करण्याची जी प्रक्रिया आहे हा अर्धवट आहे। शहर विकास मधले जे अधिकारी असतील त्यांना आपण जबाबदार पकडणार का? कोणी घर देतं का? घर मंत्री महोदय, आपण बिलावरती उत्तर देताना याच्यावरचाही विचार करून उत्तर द्यावा अशी विनंती करतो। चायना मेड इंटरॅक्टिव्ह पॅनल विकत घेण्यात आले होते, पण नवीन कोर्सेस काय करणार आहात हे थोडंसं सभागृहाला अवगत करावं। जमीन खरेदी विक्री होताना जुन्या शर्तीच्या हिशोबाने झाल्या का नवीन शर्तीच्या हिशोबाने झाल्या? अधिकाऱ्यांकडनं परवानगी घेण्यात आली का? आणि या प्रकरणामध्ये अनियमितता झाली का? आणि यावर आपण काय कारवाई केली? केस नस्तबद्ध झालेली आहे, परंतु पुन्हा माझ्याकडे एक तक्रार आली होती 27/5/2025 ही जमीन आहे। ही जमीन त्या काळामध्ये महाडिक आणि पाटणकरांची 85 हेक्टर जमीन होती। माझ्याकडे जी तक्रार आली आहे 4/5ला अचानक ग्रामस्थांची नावं कसे त्यातनं रद्द झाल्या। ही अर्ध न्यायिक केसचा निकाल आल्यावरच या ॲडिशनल कलेक्टरच्या निकालाची वाट बघावी लागेल।